झाले आपल्या सर्व पनवेलवासियांच्या की कधी एकदा तो आवाज आपल्या सर्वांच्या कानापर्यंत पोहोचतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि म्हणूनच त्या क्षेत्रात असणारा गाव तसं पाहिलं तर मैदानी त्यांच्यासाठी अद्यावत आहे. सरावासाठी त्या सरावाखातर या ठिकाणी अगदी अतिशय उत्तम खेळ करताना वाघेमुरी टीम मोठा कंड टीम कडून इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती येतोय दीपेश हुद्दा. उंच पुरा खेळाडू ज्याच्या बॅटला सूर गवसला. मिडल ऑर्डरला मधल्या फळीतील फलंदाज आहे. अतिशय सुरेख लाईन स्पॉट वरती होता. चेंडू बॅटच्या टप्प्यात आल्याने अलगद जशी धूल झटकावी अंगावरती एखाद्याच्या त्याप्रमाणे इथं मात्र चेंडूनं धूल झटकली त्या विकेट्स वरती. एक चेंडूची सांगता झाली. 5वा षटक लगोर आहे. अनामारीचा षटक आणि दुसरा चेंडू मात्र त्याच पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न होता. थोडा मात्र अंतर चुकला गेला. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पण अवांतर स्वैर मारा घोषित करतात. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 37च्या घरात. 37 4 बाद 37. फुलटॉस चेंडू कर्पूस समाचार. या वेळेला काय होणार? गोलंदाज मात्र चेंडूवरती पलटोय. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्माला निश्चित होईल का? गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 2 ब्रेकर आणि उद्दाम. या वेळेला मात्र 9 म्हणजे अतिरिक्त एकूण 3 धावांचा बेनिफिट बोनस मिळतोय. बलून काढलेल्या 2 आणि अतिरिक्त 1 ऐन मकर संक्रांतीचा तिळगुळ बोनस मिळतो. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटावरती 40च्या घरात. खरं तर कालच्या तिसऱ्या मॅचची आठवण झाली. पहिल्या 3 षटकात बॉलिंग रिव्ह्यू आहे. या वेळेला निश्चितच स्क्रीन वरती पडताना जाईल. अनसक्सेसफुल आहे आणि निश्चितच आपल्याला आता परत यामध्ये मात्र सत्रात आपल्याला या मॅच मध्ये आपल्याला रिव्ह्यू दिला जाणार नाही. फ्रीट असणार आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे यावेळेस फ्रीटचा परिपूर्ण फायदा घेतोय धोंदरेकर. नाव आहे अंकेश हुद्दा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 1 बलून काढली. 2 दुसरी धाव आणि दुसरी धावसंख्या मात्र काढताना अंकेश हुद्दा या धावचीच्या स्वरूपात होताना दिसतोय. 5 परतावं लागेल अंकेशला बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. 5 बाद 41 धावसंख्या धावपटाला वरती आहेत. आता या अंकेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज वरद भगत.